तुम्हा सर्वांना माझा दंडवत प्रणाम. मी शुभांगी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपला चॅनल शुभांगी समाधानमध्ये. तर हा व्लॉग आहे जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशीचा, म्हणजेच गोपाळकाल्याच्या दिवशीचा. तर ही माझ्या आजीने सुंदर अशी फुलांची माळ बनवली होती. चांदणीचे आणि जास्वंदाचे फुलं होते, जे की आमच्या अंगणातच आहेत. तर हा व्लॉग आहे चोरोटीचा. तर गोपाळकाल्याच्या दिवशी आम्ही चोरोटी भरली होती, तर तेव्हा मी व्हिडिओज बनवून ठेवले होते. म्हटलं जसा वेळ मिळेल तसे मी यूट्यूबला पोस्ट करेल, त्यासाठी व्हिडिओ बनवला होता. तर दुसऱ्या दिवशी चोरोटी भरली होती. मग बरंचसं जे नैवेद्य वगैरे देवांना उपहार वगैरे बनवला होता, त्या बऱ्याच साऱ्या गोष्टी होत्या. आणि नेमकी मला तेव्हाच 3 महिने कंप्लीट झाले होते. त्यामुळे मग आम्ही चोरोटी भरायचा निर्णय घेतला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर 3 महिन्यापर्यंत आम्ही जास्त कुणाला ही बातमी सांगितली नव्हती, कारण याआधी माझे बरेच सारे प्रॉब्लेम होते आणि गेल्या 8 वर्षाचा संघर्ष होता. आणि ते आम्हाला 3 महिन्यानंतरच पूर्ण कन्फर्म झालेलं की आपलं प्रेग्नन्सी पुढे कंटिन्यू होऊ शकते असं. त्यामुळे मग कुणाला सांगितलं नव्हतं. आणि चोरोटी पण मग आम्ही घरातल्या घरातच भरली होती. तर खूप छान अशी झाला होता कार्यक्रम. ते व्हिडिओज बनवलेले होते, ते तुमच्यापर्यंत शेअर करते. तुम्ही पुढे कंटिन्यू बघा. आणि जर तुम्हाला काही विचारायचं असेल प्रेग्नन्सीबद्दल किंवा कुठलाही डाऊट असेल, तर तुम्ही मला कमेंट करून विचारा. मी तुम्हाला नक्कीच त्या गोष्टींचं उत्तरं देईल. गेल्या 8 वर्षापासून आम्ही ज्या गोष्टीसाठी स्ट्रगल करत होतो, गेल्या 8 वर्षात आम्ही जे प्रॉब्लेम फेस केलेले आहेत, एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत पूर्ण शेअर करेल. पण त्याचं फळ आम्हाला मिळालेलं आहे. आणि ते फळ खूप म्हणजे कधी विचारही केला नव्हता, एवढं सुंदर आहे. तर मी पुढे तुमच्यापर्यंत व्हिडिओज पोहोचत राहील. तुम्ही माझे व्हिडिओ नक्की बघा. मला माहिती आहे की मी एक व्हिडिओ टाकला, त्याला व्ह्यूज खूप कमी आलेत, पण मला एवढंही माहिती आहे की हळूहळू जाऊन बरोबर व्ह्यूज वाढतील. तर आता माझे व्लॉग्स कंटिन्यू येतील.